श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. चैत्र पौर्णिमा म्हणजेच पवित्र हनुमान जन्मोत्सव या दिवशी जर तुम्ही हा एक सोपा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील संकटे, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि प्रभू हनुमानाची कृपा तुमच्यावर कायम राहील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच 2 छोटे छोटे उपाय बघणार आहोत. पण हे प्रभावी उपाय करताना तुम्हाला काही नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्हाला एकाच टायमिंगवर रोज 11 दिवस एकाच टाईमवर हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, तर ब्रह्ममुहूर्तावर सकाळी शुचिर्भूत होऊन घरात मारुतीचा फोटो असेल त्या फोटोसमोर तुम्हाला सरसोचा तेल म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला एक साधा सोपा संकल्प करायचा आहे की मी हा उपाय पूर्ण श्रद्धेने करणार आहे. 11 दिवस मी हा उपाय श्रद्धेने करणार आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे. त्यानंतर तुम्हाला मारुतीच्या फोटोसमोर बसूनच तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तर हनुमान चालिसाचं पठण हे तुम्हाला 11 दिवस करायचं आहे. तर हे वाढत्या क्रमाने करायचं आहे. म्हणजे कसं, पहिल्या दिवशी 1 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी 2 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तिसऱ्या दिवशी 3 वेळेस, म्हणजेच 11व्या दिवशी तुम्हाला 11 वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. तर हे रोज न चुकता हे तुम्हाला पठण करायचं आहे. म्हणजे 11वा दिवस आल्यावर तुमचे 11 हनुमान चालिसाचं पठण होईल. असेच तुम्हाला कोणताही दिवस मध्ये विघ्न न आणता तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर शेवटच्या दिवशी 11व्या दिवशी तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण झाल्यावर हनुमान बाणाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक गाईला चारा खाऊ घालायचा आहे. तर हा अत्यंत साधा सोपा 11 दिवसांचा हा उपाय आहे आणि तुम्ही स्वतः चमत्कार बघा. जर तुम्हाला काही मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल किंवा शत्रूंची भीती असेल, मानसिक ताणतणाव असेल तर यासाठी हा उपाय नक्की करून बघा. तर दुसरा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, हा तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. म्हणजेच हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच करायचा आहे हा उपाय. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलावा लागणार आहे आणि 11 लवंग लागणार आहेत. तर कलावाला 1 लवंग बांधून तुम्हाला हनुमान चालिसाचं पूर्ण पठण करायचं आहे. दुसरी लवंग बांधताना तुम्हाला परत एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. म्हणजे 11 लवंगा आणि 11 हनुमान चालिसाचं पठण तुम्ही त्या कलावाला करणार आहात. आणि हे पूर्ण 11 लवंगाची गाठ बांधून झाल्यावर हा कलावा तुम्हाला हनुमानजीच्या मंदिरात जाऊन हनुमानजींना अर्पण करायचा आहे. जर अर्पण करता नाही आला तर तुम्हाला हातामध्ये तरी तुम्हाला हा जो कलावा आहे, 11 लवंगाची जी माळ आहे तर ही अर्पण करायची आहे. आणि हनुमानजींना प्रार्थना करायची आहे तिथे मंदिरात जाऊन की ज्या माझ्या काही अडचणी आहे, जी तुमची इच्छा आहे पूर्ण होण्यासाठी, जे तुम्हाला जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, ही इच्छा बोलून तुम्हाला हा कलावा हनुमानजींना अर्पण करायचा आहे. तर असा हा प्रभावी आणि रामबाण उपाय आहे. हा उपाय तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी, जन्मोत्सवाच्या दिवशी नक्की करून बघा. तर हे 2 उपाय तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हे तुम्हाला करायचे आहेत. आणि अशाच नवनवीन प्रभावी उपायांसाठी माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा. श्री स्वामी समर्थ.